खरा मतदार कोण आहे, खोटा मतदार कोण आहे, खोट्या मतदारांवरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतली पाहिजेत, याच्यासाठी तुम्ही फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आपले सगळे अनेक आपले महाराष्ट्र सैनिक आहेत, अनेक हितचिंतक आहेत. मला त्यांची साथ हवी आहे. त्यांनी यावं, पक्षाला मदत करावी, माझ्याकडे यावं, मी सांगतो काय करायला पाहिजे ते. पण हे नुसतं तुम्ही वरवरचं राजकारण, वरवरच्या गोष्टी आणि आंदोलन ह्या करून होणार नाही. ते आज आंदोलन घरापर्यंत पोहोचतं, पण ते घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. त्याला काय म्हणायचं? आपल्या विरोधामध्ये काहीतरी एक षडयंत्र रचलं जात आहे याचा काही आपल्याला अंदाज, आणि किडूक गोष्टींवरती समाधान मानू नका हो. आपण महाराष्ट्राचं, चांगल्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहतो. मी माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा ही माझी इच्छा आहे. पण ते करताना हातामध्ये सत्ता नको का? आणि 20 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. मला कळत नाही आता ते काय, ते घर नोंदणीचा कार्यक्रम झाला ना, आता काय घर जनगणना आहे. जनगणना आता 30 तारखेपासून सुरू होते, जूनच्या. काय घरगणना झाली. हे करताना त्या अधिकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे लोक होते. कोण जात आहेत, कोणाच्या घरी जात आहेत, काय तपासतायत, काय बघतायत, तुम्हाला नको कळायला? आणि गप्पा मारता मारता, बोलता बोलता त्यांना अंदाज येतो की हा आपला मतदार नाहीये, नोंद करून ठेवतात. आणि ज्या वेळेला हे कापले जातील त्याच्यानंतर तुमच्याकडे दुसरा मार्ग नसेल. आज जनगणना ही 30 तारखेला सुरू होते. पक्षातल्या माझ्या माता भगिनींना, माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा याच्यावरती. आता असे जाऊ नका, अरे अजून 3 वर्ष आहेत निवडणुकीला. 3 वर्ष नाही, 3 वर्षात काय गायब होईल तुमच्या खालून तुम्हाला अंदाज पण नाही येणार, कळणार पण नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आता एक पक्षातर्फे एक सिस्टीम लावली जाणार आहे. आता हे दुबार मतदार, 2 पैकी एकाच ठिकाणी राहणार नाव, तुम्हाला वाटेल 2 पैकी एकाच ठिकाणी नाव राहणार म्हणजे कुठचं नाव राहणार? साधे भोळेपणाने जाऊ नका हो, यांच्याकडे साधे भोळेपणाने पाहू नका या लोकांकडे. हे काय ज्या प्रकारे चालू आहे ते आपण काय विचार करतो, अरे नाही हा मुलगा परभणीचा आहे, तो आता सध्या राहतो पुण्यामध्ये, मग त्याचा जो युपीत राहतोय त्याचं काय करणार, जो बिहारमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो छत्तीसगडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो झारखंडमध्ये राहतोय त्याचं काय करणार, जो गुजरातमध्ये राहतोय त्याचं काय करणार. एका वेळेला तर आपल्याकडे निवडणुका होत